मध्ये आपण पाहतोय सोनूबाई वाल्मिकी आणि रोहित तर गोलंदाजी मार्कवरती मागील मॅच मध्ये काय अप्रतिम गोलंदाजी केली. मॅन फ्रॉम कोटेश्वरवाडी अभि दाभाडे तयार झालाय. पहिला चेंडू अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये पहिला मिळाला. एक चिकी सिंगल. अकाउंट ओपन झाले. खातं ओपन केलंय. इथे बाद सोनूबाई यांच्या बॅट मधून चेंडू अप्रतिम फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. घोषांकित क्षेत्र 2 धावा इथे प्राप्त होतील. 5 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. 2च धावा आहे सर. करता है तीन धावा देखील आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. अमित लोट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमित लोट कित्येक वेळा अगदी आपण जर पाहिलं तर अमित लोटने ज्या ज्या वेळेस संघाला गरज असेल त्या त्यावेळेस संघासाठी खंबीरपणे उभा राहिला. 7 खंबीरपणे त्याने दिली आहे. मॅच पाल देखील आलाय. थँक्यू डीजे. अतिथी मान्यवरांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर शुभागमन झालंय. शंकर भाऊ भेगडे देखील उपस्थित आहे. सचिन भाऊ भेगडे, समीर भाऊ भेगडे, आलोकजी पोंक्षे साहेब देखील उपस्थित आहे. त्यानंतर गोरखजी काकडे साहेब देखील उपस्थित आहे. दीपक दादा देखील उपस्थित आहे. संपूर्ण अतिथी मान्यवर देखील उपस्थित आहे. इथे धाव घेण्यासाठी थोडासा गडबड गोंधळ मैदानाच्या आतमध्ये गौरव देखील पाहायला मिळतोय. थोडासा फंबल झालाय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील 9 वरती जाऊन पोहोचेल. 9 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे पहा आखो टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल आणि चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय मैदानाच्या आतमध्ये खणखणीत चौकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सत्ते के आकाश मेरा है घर. तेरा धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आहे. अमित लोट यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट बिग ब्लास्ट षटकार जयरान. एकोणीस धावा षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले. 5 चेंडूमध्ये 18 धावा अमित लोटने एक स्टार्ट तर दिलाय. गोलंदाजी मार्कवरती मनोज दादा दाभाडे दाखल झालेत. इथे भा बॅटची कडा. त्यानंतर धाव घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमित लोट देखील तयार होते परंतु नकार देखील इथे मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. दुसऱ्या बाजूने रोहितने मनोज दादांचा चेंडू पहिला चेंडू आपण पाहिलं तर अप्रतिम पाहिला मिळाला. इथे चेंडू अप्रतिम आहे. मनोज दाभाडे मैदानाच्या आतमध्ये
अगदी आपण जर पाहिलं तर चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे. योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळण्यासाठी सातत्याने कामगिरी मनोज दाभाडे यांना देखील आपण करताना पाहिली आहे. आज एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. कमीत कमी अगदी आपण पाहिलं तर 11,000 रुपये आणि जास्तीत जास्त 55,000 रुपये किंमत देखील या मॅचचे. कारण की जो संघ विजय होणार आहे तो संघ टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे, सेमीसाठी देखील पात्र होणार आहे. त्यामुळे मॅच देखील महत्वाची आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, खांद्याचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा इथे 4. ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये खणखणीत चौकार. चल बिरू इमली का बूटा मेरे का पेड़ इमली खट्टी मीठी. अगदी स्टंपच्या लगत आणि इथे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय एक खणखणीत चौकार. Sweet यार. Style. पेंगुडीचे 27 धावा स्कोर कार्ड वरती. कमबॅक इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी सातत्याने मनोज दाभाडे हे देखील खेळाडू जाणले जातात. कमबॅक इथून पुढे करायचंय. लोअर फुलटा चेंडू, बॅटची कड आहे. क्षेत्रक्षे चेंडूला पाठमोरा झाला. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेला इथे पलायन झाले आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा बहारदार फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहे. एकतीसावा स्कोर कार्ड वरती आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता एक टॉप प्रेशर यॉर्कर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अभित दाभाडे एकतीसावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा अमित लोट यांच्या बॅट मधून चेंडू जाईल. घोषांकित क्षेत्र 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतील. 33 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 33. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये 34 धाव आहे. 2.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय.
इथे फटका आता मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक बंटी डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम जैल इथे बंटीने मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. विकेटचं पतन. चला न्यू बॅटर थोडं फास्ट या. जाऊ दे उधे सदानंदीचं उधे उधे येडूसरीचं उधे उधे अशी चैती पौर्णिमेला येडू निघाले कोणीकडे ऑफ साईडला जे मुलं बसला त्यांना विनंती असेल जाळीच्या आत पहा बसा मित्रांनो. पिवळं शर्ट आहे पहा आणि ती 4 मुलं आहेत. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच सिंगल. अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये अभिने थोडा धावा खर्च केला परंतु इथे पुन्हा एकदा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले. कमबॅक करण्यासाठी सातत्याने अगदी आपण जर पाहिलं तर या संघाची ओळख देखील आपल्याला पाहायला मिळते. D11 कोटेश्वरवाडी पैलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी. कित्येक वर्ष अगदी आपण जर पाहिलं तर कोटेश्वरवाडी गावासाठी दीपक दादा दाभाडे यांनी देखील क्रिकेट खेळलंय. आज देखील व्यासपीठावरून आनंद घेतात आहे. नुकतंच राष्ट्रवादी चषक मध्ये देखील दीपक दादांना इन ऍक्शन आम्ही लोणावळ्याच्या क्रीडा नगरीमध्ये देखील पाहिलं. लोअर फुलटा चेंडू. इथे चुकी झाली आहे आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. थँक्यू डीजे. नो साठी रिव्ह्यू नाही याची दखल घ्या. फक्त लेग बी फॉर विकेट साठी आणि वाईट साठीच रिव्ह्यू आहे. स्कोर कार्ड वरती 41 धावा आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. एक बॅटर देखील इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. एक्केचाळीस धावा आहे. गौरव दाभाडे फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. काय अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये गौरव यांनी हाताळलाय. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय स्वतः गौरव. इथे पहा दोघात तिघात पडलाय चेंडू. दोघात तिसरं. आता सगळं विसरा असंच मैदानाच्या आतमध्ये म्हणायला लागेल. कारण की बंटीच्या वेगाने चेंडूपर्यंत ज्या फ्लोने चेंडूपर्यंत आला कारण की समोरच्या बाजूने अभि देखील आला आणि इकडून अगदी गौरव देखील गेला. तिन्ही खेळाडूंच्या मधोमध चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय आणि कॅच ड्रॉप झालाय. निर्जन स्थळी चेंडू पडलाय. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहे. सोनू वाल्मिकी 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्यात. ते मॅच अगदी आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम लढतात आहे. इथे पंचांकडे अपील तर केलं गेलंय. अप्रतिम गोलंदाजी गौरव मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. प्रेझेंटमध्ये जगायचं असतं, पास्टमधून शिकायचं असतं आणि फ्युचरला बेटर करायचं असतं. आता तेच बेटर करण्याचं काम दोन्ही संघ देखील अगदी आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात आहे. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण की एक महत्त्वाची मॅच आहे. जो संघ विजय होणार तो संघ थेट सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे आणि जो संघ इथे पराभूत होईल तो संघ या स्पर्धेला टाटा बाय बाय करताना देखील पाहायला मिळेल. विकेटचं पतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतील. अमित लोट मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. थँक्यू डीजे. काय बॅटिंग अमित लोटने देखील मैदानाच्या आतमध्ये केली.
सलामीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. अभि दाभाडेने एक अप्रतिम झेल टिपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर दांगट देखील आता दाखल होतील. 5 षटकांचा सामना आहे. चला वेळ वाचवणे देखील बंधनकारक असेल याची देखील दखल घ्या. D11 कोटेश्वरवाडी पहिलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक विजन देवरोड संघ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्रिक लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती अगदी आपण जर पाहिलं तर अमित भुजबळान टीम त्यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण देखील आपण पाहतो. ऑफिशियल पंच स्कोर कार्ड वरती 42 धावा आहे. अनिल माळी सर आणि माफ करा 44 धावा आहे. विश्वजित कोळेकर सर हे दोन्ही ऑफिशियल पंच देखील आपण पाहतोय. 44 धावा आहेत. 2 बॅटर बाद आहे. गौरवने इथे अप्रतिम गोलंदाजी केली आहे. स्वतःवरती नाराज मयूर दांगटला देखील आपण पाहतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. निव्याचे चेंडू देखील आपण पाहतो. त्या स्पर्धेमध्ये निव्याचे बॉल देखील वापरले गेलेत. अनेक खेळाडूने कालचा दिवस आजचा दिवस या खेळपट्टीवरती रंग उधळलेत. बबलू कामकर आणि शुभम काळोखेचे बॅटिंग दुपारच्या सत्रात नॉट आउट 99 धावा देखील आपण पाहिल्या. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपला गेलाय झेल. अभि आकाश दाभाडे मैदानाच्या आतमध्ये टिपतोय झेल. विकेटचं पतन. बॅटर इथे बाद होतील. थँक्यू डीजे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होतील. अक्षय दाभाडे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. ऑन स्ट्राईक मयूर दांगटच्या बॅट मधून चेंडू जाईल समोरच्या बाजूला. आउट ऑफ द पार्क. कॅमेरा स्टँड मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. ठोकलाय षटकार. 6 रन. इथे पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडे वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेशने का बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केली. अगदी आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत सामन्यातील हवा त्याने काढली. आता इथे मैदानाच्या आतमध्ये कशी कामगिरी केली जाईल ते देखील पाहायचंय. 52 वरती 3. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन देखील होते. बॅटर देखील बाद होते. चला न्यू बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक मयूर दांगट. आखो टप्प्याचा चेंडू मयूर दांगट ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. बिग ब्लास्ट. षटकार. 6 रन. स्कोर कार्ड मध्ये बदल झाला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 58 धावा आहे. शेवटचे 2 चेंडू. मयूर दांगट 4 चेंडू मध्ये 14 बनवतोय.
मोक्याच्या क्षणी धावा मयूर तांगडच्या बॅट मधून देखील येताना आपल्याला पाहिला मिळाल्यात. पुन्हा एकदा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बंटी दाउंडी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला गेला एक अप्रतिम झेल. चला बॅटर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं संभाजीराव जगताप साहेबांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणतोय मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती असा विनंती आहे. तुमचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा चेंडू ईश्वरच्या बॅट मधून समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला गेला एक अप्रतिम झेल. विकेटचं पतन. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात 58 धावा आणि विजयासाठी 30 चेंडूमध्ये 59 धावा बनवायच्या आहे. D11 कोटेश्वरवाडी पैलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी या संघाला. एक 59 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. सलामीच्या घडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला सिक्सर किंग मावळचा वंडर बॉय आकाश दाभाडे, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोज दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला वेळ वाचवणे देखील बंधनकारक असेल. बॅटिंग करणारे टीम
गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 1 मध्ये रोहित पवार, जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती देखील कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आज कामगिरी इथे करायची आहे आणि कामगिरी तर करावीच लागेल, कारण की समीकरण देखील अगदी आपण जर पाहिलं तर इथे धावा बनवायच्या आहे. मनोज दाभाडे आकाश दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि मनोज दाभाडे त्यांच्या जोडीला समोर आपण पाहतोय. डावाला सुरुवात झाली. लेट्स प्ले. ऑफिशियल पंच अनिल माळी सर आहे. इथे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल आहे. इथे प्राइज देखील आले. मनोज दाभाडे आणि आकाश दाभाडे यांनी नॉट आउट मॅच जर जिंकून दिली तर दीपक दादा दाभाडे यांच्या वतीने प्राइज असेल 1000 रुपये. रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय गोलंदाजी मार्क वरती. P1चं षटक. इथे बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये श्री गणेशला झालाय. अकाउंट ओपन झाले. ज्यावेळेस अभिच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा देखील आपण पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. आता प्रत्युत्तर इथे किती धावा येताना पाहायला मिळतील ते देखील पाहायचंय. 12.43च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या आहे. अखो टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पायाच्या साईने फुटबॉल खेळलाय. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेला देखील इथे पलायन केलंय. आरटी आपण पाहतोय. डेड बॉल पंचांनी देखील कळवलंय. विकेटच्या खाली चेंडू पडलाय. डेड बॉल इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. इथे वेग दाखवलाय. दमखम मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार देखील दाखवतोय. वेगावरती स्वार होतोय. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. समीकरण देखील 27 चेंडूमध्ये 58 धावेंची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लीग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 2 धावा ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत हाताळले. 26 चेंडू आणि 57 धावेंची गरज आहे. आकाश दाभाडे ऑन स्ट्राईक आहे. रोहित पवार इथे पहा. रोहित पवारने इथे प्रत्युत्तर दिलंय. वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार करतोय. आकाश दाभाडे फर्निचर डिस्ट्रॉइड झालंय. विकेटचं पतन बॅटर बाद आहे. थँक्यू. न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये अभि दाभाडे दाखल झालेत.
शेवटचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक पहिलं काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. बिग विकेट गॉन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. अभि आकाश दाभाडे बाद झालेत आणि फक्त 2 धावा रोहित पवार यांनी खर्च केल्यात. आता इथे संघाची संपूर्ण जबाबदारी मनोज दाभाडे आणि अभि दाभाडे यांच्या खांद्यावरती असेल. कारण की समीकरण देखील इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 57 धाव्यांची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 24-57 काय होणार हे देखील पाहायचंय. मयूर तांगट गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडूपर्यंत पोहोचतात. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. तेवीस चेंडू आणि 56 धाव्यांची गरज आहे. इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. इथे पहा अभिच्या बॅट मधून फ्री शेप मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउंड चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय. अभि नाही तो कभी नाही. आज अभिला इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्या 7 धावा आहे. 7 बोले तो 7 चलना है. 7 बोले तो 7 निभाना है. इथे 7 निभावी लागेल. थँक्यू इथे 22 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज. मयूर दांगट तयार आहे. इथे पहा डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या बाजूला मनगटातली ताकद इथे दाखवतोय. अभि दाभाडे ठोकतोय षटकार. 6 रन. तेरा धावा स्कोर कार्ड वरती आहे. अभिचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं मयूर दांगट यांच्या वरती. ज्यावेळेस मयूर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्यावेळेस एक वादळी खेळी त्यांनी देखील साकारली आहे. परंतु आता त्यांच्यावरती आक्रमण झालंय. फटका इथे फसला. चेंडूने उंची घेतली आहे. लांबी कमी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. नितेश आणि टिपलाय जाईल विकेटचं पतन. अभिबाद आहे. लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. थँक्यू डीजे. 20 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे. 13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहे. 20 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे. समीकरण आशिष दाभाडे लाड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मावळ तालुका प्रीमियर लीग MPL 2025 या स्पर्धेमध्ये केलेली खेळी आज इथे आशिष दाभाडे यांना आठवावी लागेल. खेळावं लागेल. इथे पाहायचं. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळाला मयूर तांगट. डॉट बॉल आहे. शेवटचा एक चेंडू. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक 2 मधील 19 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोदून काढला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
बॅकअपसाठी सोनूभाई वाल्मिकी. ओल्ड इज गोल्ड. कित्येक वर्ष अगदी आपण जर पाहिलं तर या टेनिस क्रिकेटची सेवा देखील सोनूभाईंनी केली आहे. समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या 45 धावा. 15च्या सरासरीने ते धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पहा इथे पुन्हा एकदा प्राइज झाले. दीपक दादा दाभाडे यांच्या वतीने प्राइज आहे. जर मनोज दाभाडे आशिष दाभाडे या जोडीने इथे 18 चेंडू मध्ये 45 धावा बनवला, मॅच जर जिंकवली ना, तर कॅश प्राइज असेल तब्बल 2000 रुपये. क्रिकेटवरचं प्रेम. अनेक वर्ष अगदी आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे अनेक धडे दीपक दादांनी देखील गिरवलेत. परंतु आज मैदानाच्या बाहेर मुख्य व्यासपीठावरती उपस्थितीत राहून मॅचचा आनंद देखील घेतात. 18-45 हे समीकरण. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आशिष आहे, तर गोलंदाजी मार्कवरती रोहित पवार, जो गोलंदाजी मार्कवरती आता पुन्हा एकदा दाखल झालाय. इथे वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला रोहित पवारचा. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती. आता मनोज दाभाडे ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बॅटर असतील. खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला मनोज दादा देखील आलेत. आतापर्यंत त्यांनी देखील 3 चेंडू फक्त इथे फेस केलेत. 17 चेंडू मध्ये 44 देखील बनवायचे आहे. हे समीकरण आहे. 15.53च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल देखील आपण पाहतोय. स्क्वेअर लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, डीप मिड विकेट आहे, डीप कव्हर आहे. इथे पहा मनोज दाभाडे यांच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय. आरटी चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. 16 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आता एखादा मोठा फटका या सामन्यामधील अंतर थोडंसं कमी करताना देखील पाहायला मिळेल. तो मोठा फटका येणार का हे देखील पाहायचंय. नको नशीबाची साथ मला. मनगटामध्ये अजून खूप सारे बळ दे. अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. आज इथे यश मिळवायचंय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला. आरटी पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच धाव. एका बाजूने अगदी आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून आशिष थोडासा शांत देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आशिषच्या बॅट मधून इथे धावा येणे गरजेचं आहे, कारण की ती साथ इथे मिळायला हवी. 17 धावा स्कोर कार्ड मध्ये, 15 मध्ये 42 बनवायच्या. इथे वेग दाखवलाय, पण मनोज दाभाडे यांनी देखील फक्त बॅटचा फेस ओपन केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. स्क्वेअर लेग मध्ये खणखणी षटकार. 6 रन. थँक्यू. 14-36 हे समीकरण आहे. रोहित पवार. इथे पहा पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक रोहित पवार चेंडू खाली पोहोचलाय, टिपला गेलाय झेल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. बिग विकेट गॉन. मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद होतील. मनोज दाभाडे बाद झालेत. थँक्यू डी से. 13 चेंडू आणि 36 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय दाभाडे.
13 चेंडू आणि 36 धावांची गरज. तेरा चेंडू 36 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तेवीस धावा आहे. 3 बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. इथे पास सोन्या मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सोन्याच्या बॅट मधून समोरच्या बाजूला फटका तर मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एकच सिंगल इथे प्राप्त होतीये. जय तो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना देखील पाहायला मिळेल. आता समीकरणामध्ये फार मोठा बदल देखील आपल्याला पाहायला मिळते. या सामन्याचं गणित प्रमाणोत्तर बदललं गेलंय. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती राहुल दाखल झालेत. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये सोन्या असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आशिष. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज. इथे पाच जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती. आता संपूर्ण डावाची सूत्र मैदानाच्या आतमध्ये आशिष दाभाडे लाडाच्या हातामध्ये असतील. 25-11 मध्ये 34 बनवायचे आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. इथे पहा आशिष दाभाडे यांच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. ठोकला आशिष दाभाडेच्या बॅट मधून. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार, 6 रन. थँक्यू धीरे. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सामना आता बरोबरीच अगदी आपण पाहिलं तर दोन्ही बाजूने आता आग लागली गेली आहे. आशिष दाभाडे एकदा फॉर्म मध्ये आला. त्याच्या बॅटला चेंडू ब्रश झाले ना. आशिष इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या काळात थोडासा अडकळताना पाहिला मिळाला, परंतु आता त्याच्या रंगामध्ये आलाय आणि त्याच्या ढंगामध्ये देखील आशिष आलाय. बॅक टू बॅक 2 इन रो ठोकलाय. आशिष दाभाडे कमाल करतोय, धमाल करतोय, ठोकतोय षटकार. थँक्यू. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक आशिष दाभाडेच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. चला, वेळ वाचवणे बंधनकारक असेल याची देखील दखल घ्या मित्रांनो. इथे मैदानाच्या आतमध्ये राहुल तायडेवरती आक्रमण झालंय. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आशिष दाभाडे देखील सांगतोय, जब तक तोडूंगा नहीं ना तब तक छोडूंगा नहीं. हेच मैदानाच्या आतमध्ये सांगतोय आशिष दाभाडे आणि ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 इन रो, बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकलाय. थँक्यू डीजे.
8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. ज्या वेळेस आशिष दाभाडे दाखल झाला ना त्याच वेळेस मी देखील उल्लेख केला होता की आज खेळायचंय. आज मावळ तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 2025 या स्पर्धेमध्ये केलेला खेळ आज आशिषला आठवायचा आहे आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये आशिष दाभाडे कामगिरी करतोय. कामगिरी बहारदार आहे. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना देखील आशिष पाहायला मिळालाय. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज हे समीकरण आहे. चला एकत्र येऊ नका देवरोड संघ, परंतु कमबॅक इथे मैदानाच्या आतमध्ये राहुल तायडेला देखील करावं लागेल. तो देखील मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत त्याने केली आहे, परंतु इथे आशिष दाभाडेचं आक्रमण पाहायला मिळालंय. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे समीकरण आहे. संघर्ष इथे पुन्हा एकदा आशिषच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय आणि चेंडू जाईल इथे अगदी सीमारेषेच्या जवळ. 2 धावा तर पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेला इथे पलायन होईल का? नकार इथे मैदानाच्या आतमध्ये कळवला गेलाय. 2च धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 7 बोले तो 7 चलना है, 7 बोले तो 7 निभाना है. पंचेचाळीस धावा आहे. इथे चेंडू वाईट आहे. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव आहे. आशिष मैदानाच्या आतमध्ये थोडासा अगदी आपण जर पाहिलं तर गडबड गोंधळ करतोय, परंतु आता गडबड गोंधळ करायची वेळ नाही मित्रांनो. 8 चेंडू आणि 23 धावांची खेळी आशिषने केली. 7 मध्ये 13 अजून देखील बनवायचे आहे. 7-13 या मॅचचा 7-12 देखील आता कोणाच्या नावावरती होणार ते देखील पाहायचंय. 7-13 हे समीकरण आहे. आशिष दाभाडे चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. अरे मत भूलो उबाल, जब तक जवानी है ना तेरे इस अंदाज की पूरी दुनिया दीवानी है. हेच मैदानाच्या आतमध्ये सांगतोय आशिष दाभाडे. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे लाड्याने. थँक्यू डीजे. परंतु गोलंदाज अक्षय तायडे 28 धावा त्याने देखील खर्च केल्या. राहुल तायडे आनंद डिलोड यांच्या वतीने प्राइज आहे. जर डी11 कोटेश्वरवाडी संघ विजय संपादन करीत असेल तर 1000चं प्राइज आहे आणि जर इथे धावा डिफेंड केल्या तरी सुद्धा डी11 साठीच 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज दोन्ही बाजूने आहे, परंतु इथे विजय महत्वाचा आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राइक इथे पासोन्याच्या बॅट मधून चेंडू फटका फसलाय. टिपलाय जाईल. अप्रतिम कॅच इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. नितेश ज्यावेळेस धावा बनवायच्या वेळेस त्यावेळेस नितेश मागच्या मॅच मध्ये धावून आला. पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्क वरती नितेश आपण पाहतोय. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहे. ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाभाडे
लाड्या नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये नो बॉल पंचांनी देखील कळवलंय. एक तर आली आहे, दुसऱ्या धावेला प्रयत्न झालेत. हरणाची गती चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. चला वेळ वाचवणे देखील आता बंधनकारक असेल. नो बॉलला रिव्ह्यू नाहीये, काल देखील नाही दिले, सकाळ बसून आपण नाही दिले, त्यामुळे एकच कॅमेरा आहे. चला आयोजकांनी देखील या ठिकाणी सांगितलंय की अंपायर कॉल्स फायनल कॉल असेल. चला वेळ विनंती असेल, वेळ वाया घालू नका मित्रांनो, विनंती आहे. अंपायर कॉल्स फायनल कॉल्स आहे, आयोजकांनी देखील कळवलंय. चला वेळ वाचवणं देखील बंधनकारक असेल मित्रांनो. ऑफिशियल पंच अंपायर कॉल फायनल कॉल आहे, याची दखल घ्या. अंधार पडतोय मित्रांनो, विनंती असेल वेळ वाचवा. चला विनंती असेल, ऑफिशियल पंच अंपायर कॉल फायनल कॉल आहे, आयोजकांनी देखील कळवले दादा. चला विनंती असेल वेळ वाचवा. सोनूभाई चला बापू काय पृथ्वीराज जगताप काय आता डिसिजन अंपायर कॉल. वेळ वाचवा मित्रांनो, अंधाराचं सावट देखील आता थोड्याच वेळात अंधार देखील होईल. 6:47 मिनिटं झालेत. दादा काय पृथ्वी दादा आता नो बॉल. चला मॅच चालू करायची. 55 धावा देखील आपण पाहतो ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 5 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. इथे कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. अष्टविनायक विजन देवरोड संघाला नितेशकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये त्याने देखील होत्याचं नव्हतं केलंय, परंतु याच मॅच मध्ये आशिष दाभण यांनी देखील होत्याचं नव्हतं केलंय. सामना आता दोन्ही बाजूने समान
संधी दोन्ही संघाला देखील आपण पाहतोय. 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. समोरच्या बाजूला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेला देखील पलायन झाले आणि 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात. आता समीकरणामध्ये फेरबदल झालाय. 4 चेंडू आणि बनवायच्या आहे 2 धावांची गरज. लहान मुलांना विनंती असेल जाळीच्या आतमध्ये बसा मित्रांनो. क्रुशल मॅच देखील आपण पाहतोय. प्रशांत भाऊ बेगडे यांच्या वतीने प्राइज आहे आशिष साठी. जर इथे मॅच जिंकली ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आशिष साठी असेल. आता डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. समीकरणामध्ये बदल झालाय. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. आशिष दाभाडेसाठी प्राइज आहे. प्रशांत भाऊ बेगडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. अक्षय दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कामगिरी करतोय. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 3 मध्ये 4 बनवायचे आहे. माफ करा 2 बनवायचे आहे. 3 मध्ये 2 बनवायचे आहे. हे समीकरण देखील आपण पाहतोय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न फसला. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेला पलायन झाले आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विजय संपादन केलाय. D11 कोटेश्वरवाडी पैलवान शांभाऊ दाभाडे, स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी, हडलक अष्टविनायक विजन देवरोड संघ. आनंद डिलोट साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. ते देखील D11